नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 30 साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करणार आहोत। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। उंची घेतली आपण 13 इंच अधिक 1 इंच, पूर्ण उंची आहे आपली 14 इंच। अशा पद्धतीने मी 14 इंचावर एक सरळ रेष आहे ती मारून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर आपलं शोल्डरचं माप आहे 5 इंच। तर मी 5 इंचाचं जे आहे शोल्डर घेणार आहे आणि मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 5.5। आपलं 5 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे, तर सेम आहे का बघून घ्यायचं आहे। सरळ रेष मारून घ्यायची 5.5 इंचावर। आता काय करायचं आहे, छातीचा चौथा काढायचा आहे। तर छातीचा चौथा जो आहे, समजा काही नवीन मैत्रिणी आहे त्यांना टेपच समजत नाही किंवा चौथा भाग जो आहे काढता येत नाही, तो कसा काढायचा। हे बघा 30 इंचापर्यंत घ्यायचा आहे आपल्याला, 1 ते 30 इंच। 30 इंच भागिले 4 म्हणजे छातीचा जो आहे आपल्याला चौथा भाग करायचा आहे। तर कसं करायचं हे बघा, अशा पद्धतीने 1 ते 30 पर्यंत मी एक फोल्ड केलेली आहे टेप घडी। परत आपल्याला अजून एक फोल्ड करून घ्यायचा आहे। तर झाल्या ह्या 4 घड्या। तर बघू शकता तुम्ही आपल्या 4 घड्या कशा झालेल्या आहेत। आणि 4 घड्या झाल्यानंतर 7.5 इंचावर जे आहे आपलं छातीची जी घडी आहे ती 7.5 इंच आलेली आहे। तर अशा पद्धतीने 7.5 इंचावर एक मार्किंग करून घेतली आपण। परत आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली घडी जी आहे पूर्ण 9 इंच आहे। 9 इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे। आता आपलं काय राहिलेलं आहे, मोंढा। तर आपल्याला मोंढा घ्यायचा आहे। आपला मोंढा जो आहे तो आहे 1.5 इंचाचा। 1.5 इंचाचा मी मोंढा घेऊन मोंढ्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। हा झाला आपला मोंढा जो आहे तो परफेक्ट झालेला आहे। बॅक साईडचा जो पार्ट आहे त्याचा मोंढा झालेला आहे। आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचे आहे। 4.5 इंचाचा मी टक्स पॉईंट घेतलेला आहे आडवा, आणि उभे सुद्धा तुम्ही 4.5 इंच किंवा 4.25 इंच घेऊ शकता। आणि अर्धा इंचावर छातीचा जो टक्स पॉईंट आहे तो मारून घ्यायचा आहे। गळा उंची आहे 3.5 अधिक अर्धा इंच 4। गळा रुंदी आहे खालून 2.5 इंच। वरतून जे आहे आपल्याला 2.25 इंच घ्यायचे आहे। तर कशी घ्यायची, समजा काहींना शोल्डर 2 इंचाचं पाहिजे असेल, तर आपल्याला 2 इंचाचं शोल्डर पाहिजे असेल तर किती आणि कसे कमी करायचे आहे ते बघा। आपण 2 इंचाचं घेतलं तर अशा पद्धतीने जे आहे मार्जिनसाठी अर्धा इंच असं 2.5 इंचाचं शोल्डर येतं, म्हणजे आपलं शोल्डर उतरू शकतं। तर इथून जे आहे आपल्याला पाव इंचाने शोल्डर जे आहे डन करून घ्यायचं आहे। आणि परत इथून आपल्याला 2.5 इंचावर घेऊन अशा पद्धतीने शोल्डरचं माप आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर हे ज्यांना बारीक शोल्डर पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही पद्धत आहे। तर आपलं जे शोल्डर आहे, आपल्याला फक्त ज्यांना शोल्डर बारीक पाहिजे आहे त्यांच्यासाठीच मी ही ट्रिक्स आहे ती सांगितलेली आहे। आपल्याला जिथून आपण गळा मोजतो शोल्डरच्या साईडनी 1.25 इंचाने आपलं शोल्डर डन करून घ्यायचं। आणि मग आपल्याला आपल्या शोल्डरला जेवढं तुम्हाला शोल्डर घ्यायचं तेवढं तुम्ही घ्यायचं आहे। तर हे बघा मी 2.25 इंच शोल्डर घेऊन आणि गळा रुंदीची 2.5 इंच घेतलेली आहे खालतून, आणि पानगळा जे आहे तो शेप देऊन घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपला जो आहे, जो आपल्याला बारीक शोल्डरचं आपण नाही कटिंग केलेलं आहे, मोठ्या शोल्डरचं कटिंग केलेलं आहे। तर मी हाय तेच घेणार आहे, पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक ही जी ट्रिक्स आहे ती सांगितलेली आहे, तर आपल्याला शोल्डर कसं कमी करायचं। आता हे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे। 14 इंच बरोबर उंची झालेली आहे, आणि गळासुद्धा जो आहे तो मी कटिंग करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपला बॅक साईड पार्ट आहे तो संपूर्ण झालेला आहे। आता आपण हा पार्ट जो आहे तो साईडला ठेवून देऊ। आता काय करायचं आहे, तर आपला 14 इंचाची जी उंची आहे तिथपर्यंत जे आपलं मार्किंग होतं ते आपल्याला खालच्या पेपरावरती मार्किंग खालून सरळ उंची जी आहे ती संपूर्ण मोजून घ्यायची आहे। आणि इथून जे आहे आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचा आहे। तर आपला 1.5 इंच आपला जो 1.5 इंचाचा मोंढा आहे तो बॅक साईडचा आहे। आपल्याला फ्रंट साईडचा मोंढा जो आहे तो 1.25 इंचाचा घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी जो आहे तो 1.25 इंच मोंढा घेऊन आणि मोंढ्याला जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे। हा झाला आपला फ्रंट साईडचा मोंढा जो आहे तो तयार झालेला आहे। आता आपल्याला योकपट्टीचं माप टाकायचं आहे। योकपट्टी जी आहे ती आहे आपली 2.5 इंच। दोन्ही साईडने आपल्याला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। सरळ रेष मारून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे।
ही पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुम्हालाही जमेल. आणि पाऊण इंचाने वरती आपल्याला योगपट्टीचं जे आहे पाऊण इंचावरती वाढून घ्यायचं आणि तर 2.25 इंचावर आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि मग आपल्या योगपट्टीला शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपल्या योगपट्टीचा शेप जो आहे तो झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला जे आपलं पुढचा पार्ट आहे त्याचा जो आपल्याला गळा घ्यायचा आहे तो वरतून जो घेतलेला आहे मी 2.25 इंच, गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 6 इंच आणि 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची आणि मग तुम्हाला गळ्याला गोल शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. आता गळा झाला, मोंढा झाला आणि योगपट्टी झाली. आता राहिला आपलं फक्त छातीचा जो पॉईंट आहे तो राहिलेला आहे. तर छातीचा पॉईंट जो आपल्याला घ्यायचा आहे तो 4.5 इंच घ्यायचा आहे. 4.5 इंचावर, तर 4.5 इंचावर मी मार्किंग करून सरळ रेष मारून घेतली. इथं आपल्याला 1.5 इंच पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि तिरकी रेष मारून घ्यायची आहे. आता आपल्याला मोंढ्यापासून ते आपलं क्रॉसपट्टीचं जे माप आहे ते 2.5 इंचावर घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि मग तुमच्या कटोरीला तुम्हाला अशा पद्धतीने हा जो आहे गोल शेप देऊन घ्यायचा आहे. तर ही जी आहे आपली मार्किंग झालेली आहे. आता हे बघा, योगपट्टीमध्ये आणि फिटिंगमध्ये जो आपलं अर्धा इंच कपडा जो आहे तो एक्स्ट्रा म्हणजे आपण ब्लाऊज ज्यावेळेस स्टिच करतो तेव्हा जाणार आहे. तर आपल्याला खालती जे आहे पाऊण इंचाने आपली योगपट्टी जी आहे ती वाढून घ्यायची आहे. तर आपल्याला फिटिंगला पुढून जो ब्लाऊज आहे तो कमी पडणार नाही. तर ह्याच्यासाठी जे आहे आपल्याला पाऊण इंच वाढून घ्यायचा आहे. तर हा जो फ्रंट साईडचा पार्ट आहे हा संपूर्ण तयार झालेला आहे. आता आपण ह्याची जी आहे कटिंग करून घेणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. न शिकणाऱ्या मुलींना सुद्धा ही पद्धत जी आहे ती ही ट्रिक्स आहे, ही पद्धत आहे खूप सोपी आहे. त्यांना ही पद्धत येणार आहे आणि ज्यांना पण शिकण्याची खूप इच्छा असेल त्यांनी ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर त्यांचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे. ते बघा अशा पद्धतीने म्हणजे योगपट्टी, क्रॉसपट्टी आणि कटोरी ही आपली झालेली आहे. आता आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची आहे. तर वाढीव कटोरीची जी आकृती आहे ती आपण संपूर्ण काढून घ्यायची आहे. आकृती काढून घेतली. आता आपल्याला काय करायचं, आता आपण जी आपली कटोरी आहे ती वाढवायची आहे. तर ती आपल्याला कशी वाढवायची, हे बघा, ह्या कडेने जी आहे मी 1.5 इंच वाढवून घेतली, याही कडेने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनं 1.5 इंच जे आहे आपण वाढून घेतलेलं आहे. आपली कटोरी जी आहे ती मोजून घ्यायची. तर बरोबर 7.5 इंच भरलेला आहे. 7.5 इंचाचे निम्मे, तर 7.5 इंचाच्या निम्मे जे आहे 4.25 इंच होते. तर 4.25 इंच जे आहे आपण मोजून घेतलेला आहे. तर आपल्याला इथून जे आहे तिरकी रेष मारून घ्यायची. याही साईडने आपण दोन्ही साईडने आपण 1.5 इंच जे आहे ते वाढून घेतलेला आहे. तर आपल्याला शेप जो आहे आपल्या कटोरीला तो देऊन घ्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही खूप असा गोल जो आहे तो शेप आलेला आहे. इथून आपल्याला तिरकी रेष मारायची आहे आणि इथून जी आहे आपल्याला तिरकी रेष मारायची आहे. तर आपण मोजून घ्यायचं दोन्ही बाजू जी आहे ती सेम आहे का. 4.25 इंच आपल्याला इथून भरलेला आहे आणि इथूनही आपलं 4.25 इंच भरलेला आहे. तर अशा पद्धतीने ही जी आपली कटोरी आहे ती 30 साईज कटोरी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला आपली कटोरी जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. तर कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपला जो टक्स पॉईंट आहे तो किती आहे आणि टक्स पॉईंट किती आणि कसा घ्यायचा. तर टक्स पॉईंट जो आहे तो आपल्याला उभा टक्स पॉईंट आहे तो 2.5 इंच घ्यायचा आहे आणि आडवा जो आहे तो 1.5 इंच घ्यायचा आहे. आडवा टक्स आहे तो आपण 1.5 इंच घेतला आणि अशा पद्धतीने तिरकी रेष मारून घ्यायची. आणि पाहू शकता तुमची जी कटोरी आहे तिला जो शेप आहे तो एकदम छान आलेला आहे. तर तुमच्या कटोरीला जो आहे तो पाहू शकता शेप जो आहे तो खूप छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो स्टिच केल्यावर ह्या पद्धतीने ब्लाऊज होणार आहे. तर आता आपल्याला जो कटोरीला आहे जो टक्स आहे तो एकदम छान आलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता. कटोरी पूर्ण आकारात गोल आकारात आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ती आपली बाही आहे ती आपल्याला कटिंग करायची आहे. तर आपल्याला बाही जी आहे कशा पद्धतीने कटिंग करायचे आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर हे बघा, उंची जी आहे आपल्या बाहीची ती आहे 5 इंचाची आपण उंची घेतली, म्हणजे 4ची बाही आहे
आणि 1 इंच वाढवून घेतलेला आहे. दंडघेर घेतलेला आहे 5.5 इंच, 2 इंच मार्जिंगसाठी आणि कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच. अशा पद्धतीने सरळ रेष मारून घेतलेली आहे आणि तिरक्या रेषा ज्या आहे दंडघेरापासून मारून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला बाहीला जो आहे 1 इंचापर्यंत आपण जिथपर्यंत मार्किंग केलेली आहे तिथं आपल्याला तिथपर्यंत आपल्या बाहीचा जो शेप आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही जी बाही आहे, खोल बाजू आणि मोठी बाजू आहे ती मी दोन्ही जी आहे ती घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मग आपली जी बाही आहे ती आपण कटिंग करून घेणार आहोत. तर ही बाहीसुद्धा आपली संपूर्ण जी कटिंग आहे ती झालेली आहे. तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.